आज मी मुलांना टिफिनमध्ये एकदम सिंपल डोसे दिले होते, त्याचबरोबर चटणीसुद्धा दिली होती आणि भाजी चपातीमध्ये मी त्यांना दिली होती आज चवळीची भाजी आणि चपाती। रोज काय द्यायचं खरंच हा पडलेला सगळ्या आयांना प्रश्न असतो, पण कोणाच्या तरी आयडियामुळे आपल्याला नक्कीच एखादी आयडिया मिळते की हां बाबा आपण उद्या हाच मेनू देऊया। सो मी यासाठीच ही सिरीज चालू केली आहे की तुम्हाला आयडियाज येतील। आज मी कुठची रेसिपी शेअर केली नाही, कारण की जनरली सगळ्यांना माहिती असतात ह्या, कारण की आपल्या रोजच्या जेवणातल्या ह्या भाज्या किंवा डोसे आहेत। सो मी आज कुठची नवीन रेसिपी शेअर नाही केली, फक्त तुम्हाला आयडिया मिळावी की आज मी टिफिनमध्ये काय द्यावं म्हणून आज हा खास व्हिडिओ बनवला आहे। आणि पुढे मी काय केलं ते सुद्धा थोडंफार मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे, तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा। तर मी पटापट पहिले डबे पॅक करून घेतले, मुलाला डोसा आणि चटणी दिली। मुलगी माझी चटणी खात नाही म्हणून तिला मी सॉस दिलेले होते। पटापट भाजी चपाती जे काही होतं ते मी ॲड केलं। मी इथे मालवणी पद्धतीची आमची चवळीची भाजी बनवली आहे। जर याची रेसिपीसुद्धा तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन। एक नंबर झाली होती भाजी, कारण की गावरान चवळी होती, कारण मी गावाला गेली होती तेव्हा आईने मला चवळीसुद्धा दिली होती, सो त्याचीच भाजी बनवली होती, मस्त झाली होती। तुम्हाला मी याची रेसिपी नक्की कधीतरी परत एकदा शेअर करेन। सो मी डबे पॅक केले, मुलंसुद्धा रेडी झाली, पण बाहेर बघतो तर धो पाऊस पडत होता म्हणून पटापट रेनकोटसुद्धा चढवले। जावं तर लागणारच मला। खरंच या दोन मुलांना स्कूटरवरून घेऊन जाताना थोडं टेन्शनच येतं, कारण की रोड एवढे स्लिपरी झालेले असतात आणि माझं घर हे जनरली हायवेच्या जवळच आहे, त्यामुळे मोठे मोठे ट्रकसुद्धा असतात, त्यामुळे खूप भीती वाटते, पण सावकाश चालवत जाते आपली मी। सो पाऊस होताच मग आम्ही पटकन खाली उतरलो। थोडासा कमी वाटला पाऊस, पण ठीक आहे, हळूहळू मी स्कूटर चालवत मुलांना शाळेमध्ये सोडली आणि घरी आली। घरी येऊन छान फ्रेश झाली आणि नाश्ता पहिला खाऊन घेतला, कारण खूप भूक लागली होती, आणि त्याचबरोबर गरमागरम चहासुद्धा घेतला। आणि नंतर सगळी घरातली कामे आटपून केर फरशी वगैरे करून छान अशी देवपूजा करून घेतली। देवपूजा केली ना की घरात एवढी छान प्रसन्नता वाटते ना। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।